हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा कृष्णा हरे हरे। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा कृष्णा हरे हरे। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा कृष्णा हरे हरे। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा कृष्णा हरे हरे। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा कृष्णा हरे हरे। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा कृष्णा हरे हरे। पुंडलिक वरद हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय, शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय, राष्ट्रसंत जनार्दन स्वामी महाराज की जय, परम पूज्य दत्तगिरी महाराज की जय, सद्गुरु नारायण गिरी महाराज की जय। गुरुर ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा, गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्ति, द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम्, एकं नित्यं विमलमचलं सर्वाधिसाक्षिभूतं, भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरु तं नमामि, तपोज्ञानवैराग्यभक्ति स्वरूपं सदालङ्कृतं साधु संन्यासयोगम्, मुखे यस्य वेदान्तशास्त्रार्थनितिं, नमो नारायण गिरी परब्रह्म स्वरूपम, ज्या संगतीनेच विराग झाला, मनोदरीचा जडभास गेला, साक्षात परात्मा मज भेटविला, विसरू कसा मी गुरुपादुकेला, सद्योग पंथेची घरी आणले, अंगेची माते परब्रह्म केले, अखंड बोधर उगवला, विसरू कसा मी गुरुपादुकेला। सततम कीर्तयन्तो महा यतन्तस्य दृढव्रता, नमस्यन्ते मा भक्ता नित्य युक्त उपासते। ग्रंथराज ज्ञानेश्वरी म्हणा, श्रीमद भागवत गीता अध्याय 12वा आणि 9वा अध्याय, आणि या 9व्या अध्यायामधला 14व्या क्रमांकाचा श्लोक आहे, सततम कीर्तयन्तो महा यतन्तस्य दृढव्रता, नमस्यन्ते मा भक्ता नित्य युक्त उपासते। आणि आज मोठा पर्वकाळ प्रदोष, आणि या प्रदोष निमित्तानं प्रत्येक महिन्याचा चालू आहे प्रदोष, गावगावच्या पंक्ती राहत्या, अन्नदाते हे, आणि हे संतांना घालून दिलेला मार्ग आहे, संतांच्या मार्गाने, आणि आपल्याला सुद्धा तेच तेरीची पंथी चालू जाता, ना पडे गुंथा कुठे काही, या भव नदीतून जायचं असलं तोच मार्ग आहे महाराज। भोले बाबा पण आताच बाबाजींना सांगितलं ना, तू परंपरा आली पुढून महाराज, ही सगळ्या परंपरेचं मूळ म्हणजे भोले बाबा महाराज, आणि तिथून आली सीर सिंधूच्या परिसरी,
शक्तीच्या कर्णकुहरी सांगितले त्रिपुरारी नेनो. ते माऊली ज्ञानेश्वरीत 18व्या अध्यायात सांगत आहे का भोले बाबांना माता पार्वतीला आणि जो उपदेश केला तोच उपदेश संत परंपरेनं तिथून पुढं नाथायतून पुढं भगवान दत्तात्रयाचे जेव्हा अनुग्रह झाले आणि तिथून पुढं तीच परंपरा आणि ह्या संप्रदायात चालू आले. अनेक संप्रदाय असतील पण तत्व एक आहे बरं का. भक्ती अनेक प्रकारची. जसं गुरुवारी सांगत राहते पंढरपूरला अनेक वाट आहे जायला, अनेक साधन आहे जायला. ज्याची जशी साधनाची ती तसं जाईल. अनेक वाट आहे पण पांडुरंगाच्या दर्शनाला जायला महाद्वारातूनच जावं लागत महाराज. तसं आहे त्या भगवान परमात्म्याकडे जायचंय ना आपल्याला. सगळ्याला जायचंय. इथं जे आले ना महाराज ते बी आणि एक साधूची नजर असते बरं का. कळवळा असतो साधूचा. आताच महाराज म्हणले होते संत कसे असतात. पुरुषार्थ सिद्धी चौथी घेऊन निघाला आपल्या हाती जगात येत महाराज. कशासाठी? फक्त बुडत हे जन न देखवे डोळा येतो कळवळा म्हणून. आणि ही परंपरा फार अनादिकालचं आहे महाराज. ते तत्व पहिले कुठेच नव्हते काही. चंद्र सूर्य तारे नाही अवघे शून्यचे होते पाही कानोबा तेरे तेरे ते तत्व म्हणजे भोले बाबा आहे. ते तत्व म्हणजे भगवान विष्णू आहे. ते तत्व शिव तत्व आहे महाराज. ऐसे तिन्ही देव जेथून उत्पन्न तो हा गजानन माय बाप ओंकार प्रधान रूप गणेशाचे हे तिन्ही देवाचे जन्मस्थान महाराज. आणि मग अनेक तिडून पुढं माऊली नंतर संत परंपरा, नाथानंतर आली गहिनी प्रसादे, निवृत्ती दातार तो भोले बाबाचाच अवतार, सदा शिवाचा अवतार स्वामी निवृत्ती दातार महाराज. पुन्हा तीच परंपरा आणि त्र्यंबकेश्वरच्या पवित्र कुशीतात ज्यांचं समाधी महाराज, ज्यांचं राहणं आहे, ज्यांचं आसनं आहे, तिथून ती पुन्हा गंगा गोदावरी निघली. गोदावरी बी सगळी जनताला सुपीक करीत चालली. पाणी आसन दिव्यता आहे महाराज. आणि दुसरी एक ज्ञानगंगा ती सुद्धा त्र्यंबकेश्वर वरूनच आली आपल्याकडं भगवान निवृत्तीनाथाच्या कृपेने. आणि तो प्रसाद पुढं माऊलीला. आणि मग माऊलीना ज्याला समजत नाही, जो 4 भक्त सांगितले ना, त्या 4ही भक्तांसाठी ग्रंथ करून ठेवले. अमृत अनुभवासारखा ग्रंथ. नाही करणार महाराज, संत महात्मे आहे ते त्यांना कळू शकतो तो ग्रंथ, पण त्यांना त्यांच्यासाठी अमृत अनुभव ज्ञानेश्वरी असत. आणि तुमच्या आमच्यासाठी साधा आणि हरिपाठ सगळे महाराज. ज्याला हरिपाठ कळालं ना, जे अमृत अनुभव होते, नाही जे सगळ्या ग्रंथ येते, जे शास्त्रात 18 पुराणात आहे महाराज, ते हरिपाठात आणून ठेवलं. कमून का संताचं हृदय महाराज आईसी कळवळल्याची जाते करी लाभ हवी ना प्रीती. प्रेम करतो ना आपण एकूणावर, पण दिले घेतल्यावर आपलं प्रेम कसं आहे संसारिक जीवाचं, दिल्या घेतले तरी बरं. पण संत काही लाभ नसताना काहीच नाही, करी लाभा विना प्रीती. आणि ते म्हणजे संत आहे महाराज. पहा ही संत परंपरा सामान्य नाही महाराज. आपण सगळ्यांना बाबाजी पाहिले, जवळजवळ बऱ्याच इथं जेवढे वयस्कर माणसं आहे यांनी पाहिले. आम्हालाही बाबाजीचं दर्शन व्हायले, पण फारसं वास नाही. पण अशी खंत नाही वाटली त्याच्यानंतर का बाबाजीचं दर्शन नाही झालं. का? त्याकडे एक कारण होतं, परम पूज्य दत्तगिरी बाबासारखे महात्मे आपल्या जीवनात आले. तर त्या बाबाचं सानिध्य आपल्याला आलं. काय वेगळं आहे महाराज, काय वेगळं आहे. आज आपल्याला वाटत साधू जसेच तसे बाबा आता बोलत होते, तेच वाक्य होते. नवे दत्तगिरी बाबाच बोलत होते. आपली ज्याची त्याची जर भावना तशी झाली ना, श्रद्धा जर असली ना महाराज, आज साधू कुठं जात नसते, साधू कुठं जात नसते. कारण आम्ही वैकुंठवासी म्हणे आलो याची कारणासी, बोली लेजे ऋषी साच भावे वर्ताया. साधू जात नसते. जेव्हा त्यांना वाटत ना महाराज, तेव्हा अवतार. सो इच्छा नाही येणं आणि सो इच्छा न जाणं, हे साधूच आहे. देवाला आणावं लागतं, देव आणल्याशी येत नाही. सगळ्या संतांना देवाला आणलं महाराज. आणि तुम्हाला आम्हाला
यावाच लागत. कशामुळे जन्म आहे आपल्याला? वासना शिल्लक आहे महाराज, आपल्या वासना शिल्लक राहते. जन्म कशामुळे घ्यावा लागतो? वासनामुळे जन्म आहे महाराज. संतांकडे इच्छा राहत नाही महाराज, सो इच्छाने येणं राहत आणि सो इच्छाने जाणं राहत. त्याच्यामुळं करू नका काही संत सांगत, संत संग धरा. म्हणून अशा महात्म्याच्या तिथं उगाच पडवून राहील ताई ठाई, उगाच संताची अपाई, न मागे न करी काही, तुझी आन गा विठोबा तो खूप बराय म्हणते. अशा महापुरुषाच्या ठिकाणी नुसतं पडून राहिलं वेगळी भक्ती करायचं काम नाही महाराज. अनेक वाटा आहे भक्तीच्या, अनेक वाटा आहे. बाबाजीने आत्ताच सांगितलं. पण भक्ती मार्ग सगळ्यात सोपा आहे आणि या कलियुगामध्ये अवघ्या वाटा झाल्या क्षीण. सगळ्या भक्तीच्या ज्या वाटा आहेत महाराज फार अवघड आहे. मोडून या वाटा सूक्ष्म दुस्तर केला राज्य भार चालले आहे. संतांना सोपे वर्म आम्हा सांगितले संती. संत इकडे वर्म असतं महाराज आणि ते वर्म असं सहज सहज ते वर्म. आणि आपल्याला आपण ज्या अवस्थेत असाल ना त्या अवस्थेत येऊन संत तसा उपदेश करते महाराज. सगळ्याला उपदेश सारखा नाही राहत, प्रत्येकाची अवस्था सारखी नाही राहत प्रत्येकाच. पण संत करोनी सायास शिकविते. बाबाजीचं कार्य काय महाराज? बाबाजीचं श्रमदान सगळ्यात मोठा संत काय होतं महाराज? सेवेना अंतकरण शुद्ध होतं आणि अंतकरण शुद्ध झाल्यावर कुठंतरी भक्तीचा बाजार पडतो. आणि मग अशा पवित्र अंतकरणाने एकदा सेवेना शुद्ध होतं बरं का. आणि शुद्ध झालेल्या अंतकरणात आपल्याला जर साधं जमिनीत काही पेरायचं असलं त्याला किती निर्मळ करतो महाराज आपण. ती जमीन नांगरून वखरून काशा येसून सगळं आणि मग पेरितो ना. तसं संत सुद्धा राष्ट्रसंत जनार्दन स्वामींचं बाबाजीचं तेच कार्य आहे महाराज. काही आल्यावर सेवा हा गारवांटा, भगवंताकडे जायचा उंबारठा म्हणजे सेवा आहे. तो जर प्रसाद पाहिजे असला, त्या ज्ञानाचा जर अधिकारी व्हायचा असला, ज्ञान आणि ते ज्ञान जर पाहिजे असेल ना महाराज तर सेवा आहे. आणि सेवा दुसरी तरी काय होईल महाराज आपल्यासारखे कोण. तुका म्हणे संत सेवा हीच देवा उत्तम. कारण संत सेवे इतकं महत्व कोणालाच नाही. संतायला देवानं खांद्यावर घेतलं महाराज. हा संत म्हणजे सामान्य गोष्ट नाही. देव आणि भक्तातला जर नाथा असेल ना तर संत मध्यस्थी करायला. वकील पत्र गेले संतांना आपलं वकील पत्र. देव काय माहिती, जीवाला काय देव माहिती महाराज. जीवाला नाही देव करणार. पण संत हे शिवस्वरूप व्हायला राहतात. संत हे शिवस्वरूप व्हायला राहते आणि म्हणून ह्या जीवाची आणि शिवाचं ऐक्य करीत्या ते संत असतात. अनेक प्रकारे कृपा करू शकतात संत. पाहिलं तरी कृपा आहे महाराज. संतांना पाहिलं तरी कृपा आहे. हे आसू दिठी जयावरी झळकी, तो पद्मकारे माथा पारुखी, तो जीवाची नव्हे तुके मयुषू. संतांची कृपा आहे महाराजची. नुसतं पाहिलं ना संतांना, पाहिलं ना लक्षात येतं. जसं एखादा आपली मिस्त्री बसली यायला नुसतं दगडाकडे पाहिलं तरी कळलं हा दगड पुढं बसायचा आहे. जर काम चालू असलं तर कोपऱ्याला बसायचं आहे, बाहेरच्या साईडला टाकायचं आहे, का मधून टाकायचं आहे, ही नजर राहते महाराज. तशी संतांची नजर आहे. संतांच्या सानिध्यात जर गेला जीव कसाय जाऊ द्या. खट नट यावे शुद्ध होऊन जावे, दमडी पिटी भावी चोखा मेळा. आणि हेच तत्व महाराज. स्वतः ज्याची त्याला आपण ज्याची त्याला असा छातीवर हात ठेवून आणि संतांना आपला स्वीकार केला. अशी काय पात्रता असं आपली वाली प्रत्येकाची ज्याची त्याची माझ्या सगळ्यात काय पात्रता असं. संत पात्रता नसताना स्वीकार करते महाराज आणि पात्र बनवते त्याला पात्र बनवल्याशिवाय सोडत नसते संत. म्हणून हे सगळं जे कार्य चालत महाराज याच्या फक्त आईचं अंतकरण संतांची म्हणून चालत. आई इतकं प्रेम या विश्वात दुसरं कोणी करू शकत नाही. आणि संत येते एक पात्र. तेच उद्देश अभंग आहे महाराज. लेकुराची हित वाही माऊलीची चित्त, आईसी कळवळ्याची जाती करी लाभावी ना प्रती, पोटी भार वाहे त्याची सर्वस्वी काय, तुका म्हणे माझे तुम्हा संतावरी ओझे. हे ओझ संतावर घातलं ना महाराज तर आपल्या जीवनाचं जसं कायम सांगत असतो अर्जुन. आणि अर्जुनाला
आपल्या रथाचे कासरे कोणाकडे दिलते महाराज? भगवंताकडे होते. अर्जुनाच्या रथाचा सारथी कोण होता? भगवंत. तसा आपला हा संसार रूपी रथ असत. संसार म्हणजे येणं, गाडगे मडके हे नाही महाराज, जन्माला येणे आणि मरणे याला संसार म्हणतात. आणि आपण जरी हे आपले कासरे आणि संतांच्या हातात दिले ना महाराज, तुका म्हणे भार घातली यावरी होईल कैवारी नारायण. त्या भगवंताला त्याचा सांभाळ करावा लागतो महाराज. पण संत सांगेल तसे, पण त्याला अधिकार लागतो महाराज. तसा भक्ताचा अधिकार लागतो. शबरी माता महाराज कोणत्या कुळात जन्माला आलती महाराज? काही हिशोब होता का काय? पण एकदा संतांना अपंगलं ना, ज्याशी अपंगिता नाही कोणी त्याशी धरी जो हृदयी तोची साधू ओळखावा आणि देवतेची जाणावा. आणि महात्म्यानं स्वीकार केला ना शबरी मातेची. एकदाच भेट झाली मातंग ऋषीची, एकदाच भेट झाली आणि सांगितलं तुला कुठंच न लगती सायास जागे वनंतरा सुखे येतो घरा नारायण. एवढाच उपदेश महाराज. आणि इथंच सेवा कर म्हणे. आणि तुला इथंच अखिल कोट ब्रह्मांडाचा नायक चालक मालक इड आश्रमावर भेट देईल म्हणे. साधूची वाणी महाराज, संत वाणी बर काही संत वाणी. आणि त्या माता शबरीनं विश्वास ठेवला महाराज. आपला बी विश्वास कमी पडतो. आपल्याला सांगेले, बाबाजीनं सांगेले, सगळ्या संतांनी सांगेले, नारायणगिरी महाराजनं सांगेले ना. आपण काय कमी संतांचं ऐकेले का? पण विश्वास. इतके दिवस काय करायचे उद्धाराला, पण उद्धार झाला का नाही तीच खात्री नाही. अरे ज्या दिवशी आपण या आश्रमात आलो ना त्याच दिवशी उद्धार झाला समजायचा. हे आश्रम, ही जागा इतकी पवित्र आहे महाराज. ज्या दिवशी इथं पाय ठेवला ना त्याच दिवशी त्याचा उद्धार आहे. फक्त मग पुढं काय करायचं का त्याचा निश्चय करायसाठी, परमार्थ करायचा, दुसरं काय करायचंय. माता शबरीला एकदाच सांगितलं, आपला विषय चालू होता का भगवंत तुला इथं भेट द्यायला येईल. पहा योगाच्या गोष्टी. आणि भगवान आले का नाही. पण शबरी मातेची अवस्था काय होती महाराज? काय अवस्था होती? दररोज त्या वाटाना रांगोळी टाकायची, सडा मार्जन झाडून झुडून फुलाचं दररोज फळं तोडून ठेवायची. आणि सगळ्यात महत्वाचं जे मनापून करेल राहताना मानस पूजा म्हणते त्याला, ती पूजा भगवंतापर्यंत जात राहते बरं का. अवघ्या उपचारा एक मनाची दातारा घ्यावी माझी सेवा दीन दुर्बळाची देवा. अशी जर अवस्था झाली ना, आपला मोठेपण, आपलं लौकिक आणि आपण काय हे जर सांडवलं ना, सर्व सांडवणे माघारी वाचे विठ्ठल रुक्माई. त्या भगवंताचं नामस्मरण आणि अशी आरतात जर लागली ना, केव्हा भेट देशील? अरे पांडुरंगा केव्हा भेट देशील? अर्थातच चालते जगद्गुरु तुकोबरायची है का नाही. डावा डोळा लवे उजवी स्फुरत असे बाई मन होता वेळ भेटीसाठी लवलाई महाराज है का नाही. आणि अशी जर अवस्था झाली तर आज सुद्धा बर का, आज सुद्धा संत भेट देते, भगवंत भेट देतो महाराज. जायचं काम नाही, घरीच भेट देतो. पण तितक्या अर्थात तुका म्हणे ऐसे अर्थ ज्याचे म्हणे तितक्या अर्थाचा झाली पाहिजे. त्याची चक्रपाणी वाट पाहिजे. तो भगवान परमात्मा त्याची वाट पाहिजे. कोणाची त्याच्यात अर्थात आहे त्याची. मग आपला विषय चालू होता, आपण कोणत्या अवस्थेत संतांना हाय त्या अवस्थेत आपला स्वीकार केला. चांगलं वाईट याचं काहीच संत वाईट नजरच नाही महाराज संताला. कारण संतांची नजर आहे महाराज. जे जे भेटती भूत तेथे मानी जे भगवंत हा भक्ती योग निश्चित जाणार अर्जुन माझा. ही नजर संतांची हे समस्त ही श्री वासुदेव ऐसा प्रतिती रसाचा ओतला भाव भक्ता माझी राव आणि ज्ञानी तोची. संत इकडे हे ज्ञान पाहिक करतात, चाकरी करतात संत इकडं. ज्ञान ज्याच्यासाठी हे जपी तपी गिरी किंगाराला उलटे पालटे लटकून येत महाराज. ह्या संतांच्या तिकडं ते ज्ञान व्हायसाठी ते ज्ञान इकडं चाकरी करायला महाराज. आणि ज्याला ज्ञान पाहिजे ना, ज्याला देव पाहिजे, ज्ञान पाहिजे म्हणजे देव. नामीचा अभेद आहे महाराज. ज्ञान आणि भगवंत दोन गोष्टीच नाही महाराज. आणि ज्याला पाहायचं असलं ना त्याला संतायला बसावं.
दुसरं काहीच नाही करू, ते ज्ञान पाहिगा बरवी. कोणतं? जे बाबाजीने सांगितलं, भोले बाबानं जे माता पार्वतीला सांगितलं, ते ज्ञान पाहिगा बरवी, जरी मनी आथी आणावी, संताया भजावे सर्वश्री किंवा हरिप्राप्तीसी उपाय, धरावे संताचे ते पाय, तेने साधती साधने, तुटती भवाची बंधने. महाराज म्हणून ह्या संतांच्या ठिकाणी महाराज ते ज्ञान चाकरी करता. आणि आपल्याला सुद्धा त्या, आपण म्हणतो महाराज, पण आपल्याला प्रपंचिक ज्ञान आहे ना, पण ह्या क्षेत्रातलं ज्ञान महाराज हे संत इकडे पाहिजे करतो. म्हणून संत इकडे यायचं कशासाठी? कारण संत शिंगाशिवाय महाराज संत संगतीचा महिमा कळेना, संत संग कोठे श्रमल्या मिळेना, संत संगतीने तुटती जन्म व्याधी, संत संग झालिया बहुसाल सिद्धी. तो जीव जो राहतो ना महाराज, म्हणून त्याने सांगितलं, आपला श्लोक आहे, सततम कीर्तयंतो महा. सतत सतत नामस्मरण केल्यानं काय होतं? सतत सतत जर एखादा पहा, ते पाण्याचं असं सारखं टिपकत राहतं एका ठिकाणी, थेंब थेंब जर पाणी टिपकत राहिलं महाराज, तिथं खड्डा होतो. किंवा पहिलं त्या मोठ्या नाल्याच्या विहिरी होते, माऊलीनं त्याचा दृष्टांत दिलाय ज्ञानेश्वरी मध्ये. आणि दगडावरून तो जो नाडे राहायचे, ते कायचे राहायचे? सुताचे राहायचे किंवा येताचे राहायचे. पण त्या नाड्यानं दगडाला अशी खाची पाडली होती. नाड्यानं दगडाला ते पहिलं जुने येरी पहा खाची पडलेली. कमून? सतत अभ्यास, त्याचा सतत अभ्यास, सारखं सारखं तोच ध्यास. आणि मग ते भागवतात उदाहरण येले ना, भिंगुरटीचं ध्यास घेतला होता, ध्यास वास्तविक पाहता. आणि ती भिंगुरटी आणि ती आळी हे काय एक जातीचे एक महाराज, फार भिन्न विषय येतो. पण तरीही त्या भिंगुरटीनं ती आळी धरून आणली आणि त्या याच्यात तिच्या घरामध्ये ठेवली. इकडून आली का त्याला दंश करायची. आणि त्या आळीनं सारखा ध्यास घेतला, आता ती मधमाशी येईल आणि ती मला दंश करणार, असा सारखा ध्यास घेतला. आणि त्या ध्यासानं एक दिवस त्या आळीला पंख फुटले आणि ती उडून गेली महाराज. मग आपल्याला येण्याची शरीरा येणे सरी, किंबहुना येर झाले चिरा पडेल. आपण आता म्हणतो ते काय आता राहिलं का? ते काय आपल्या काम आहे का? नाही महाराज, सकळ अशी येथे आहे अधिकार, कलियुगी उद्धार हरीच्या नामे. त्या नामात उद्धार येते, नाम संतांजवळ आहे महाराज. म्हणून संतायला बसायचं सतत सतत. आपला विषय चालू होता तर त्याला ते दगड कापतो. मग अभ्यास, त्याला अभ्यास म्हणते. अभ्यासाची सांग कार्यसिद्धी. जे जे कार्य हाती घेतलं त्याचा जर अभ्यास केला महाराज, प्रत्येक गोष्ट असेल, प्रत्येक क्षेत्र असेल कोणतं, त्या गोष्टीचा जर अभ्यास केला तर ते कार्यसिद्धीला जातं महाराज. मग आपण मनुष्य जन्माला येईल. बाकीच्या योनीच्या ठाई ज्ञानाचा विषय नाही, आहे का नाही? पण भगवंताने एवढं मॉडेल बनवलं, कमून काही माझं भजन करीन, कमून का माझ्या स्वरूपाला येऊन मिळत. नवे नवे भगवंत स्वरूपी महाराज. आपल्याला फक्त त्याच्यावर आवरण आलंय, आवरण आलं म्हणून आपल्याला वेगळं वाटत. अज्ञान भ्रांती पडली जीवाला. आणि भ्रांती तरी काय पडेल? आपण कायमचा विषय आहे आपला. काय भ्रांती आहे? का मी देह, ही भ्रांती पडेल. मी माझे कल्पनेने झालोच पांगुळा, पांगळा होऊन गेला जीव, पांगळा हो झाला. मी कोणी हा जर विचार केला, मी तू विचार विवेक शोधावा, गोविंद माधवा याच देही. कारण याच देही घडे देवाचे भजन, इतर हे ज्ञान नाही कुठे महाराज. म्हणून संत एक आपल्याला सतत सतत आपला विषय आहे, सततम कीर्तयंतो महा यतंतशी दृढ व्रता. असा दृढ भाव जर झाला ना महाराज, एक निष्ठ भाव झाला ना, काय केलं महाराज या संतांना? आपल्या देखाच्या गोष्टी कशाची अपेक्षा नाही केली महाराज. अनपेक्ष सुचिर दक्ष उदासिनी गत व्यथा सर्व रंभ परत्याग. महाराज या 12व्या अध्यायात हे जेवढे साधूचं आणि वर्णन सांगणारे श्लोक आहे ना, ह्या श्लोकामध्ये माझे दत्तगिरी बाबा ज्ञानेश्वरीचा 12वा अध्याय काढायचा.
आणि बाबाच्या जीवनाचा विचार करायचा आपण महाराज एक प्रत्येक ह्या श्लोकात बाबाजीची आठवण होती अशी श्लोक आहे आणि बाबाजी ह्या श्लोकामध्ये बसत महाराज कशाची अपेक्षा नाही केली सुचिर दक्ष उदासीनी गतव्यथा सर्व त्याग जर शिकायचा असेल तर राष्ट्रसंत जनार्दन स्वामी महाराज आता आरतीत झालं ना त्यागी वृत्ती ज्यांची आरती निष्काम यतीवर मौनगिरी मुनींची महाराज काय बाबाजीचं कार्य होतं यज्ञ याग हे सदैव चालले अन्नदान देना स्वधर्म सेवा वृत्ती सनातन कधी प्रभूचा महिमा जनार्दन बाबाचा महिमा काय महाराज हे अन्नदानासारखं कारण या गोष्टी ज्यांना पुण्य होतं ना महाराज त्या गोष्टी आपल्यातून संत करून घ्या म्हणजे आपण कसं वावर आता उन्हाळा आहे आता नाही पण मग पहिले पाळ्या हाकायचे या पाळ्याच हाकायचं चालू आहे महाराज यांचं संतांचं काय इड कशासाठी हात हाकत होती दिंड्या असतील वाऱ्या असतील प्रदोष असतील सतसंग असतील दत्त जयंती उत्सव असल पुण्यतिथी सोहळा असल महाराज हे त्यांच्यासाठी आपल्यासाठी हा एखादा विचार करावा कोणासाठी कार्यक्रम झाले हा हे जर जीवाला कळालं ना हे आपल्यासाठी इकडे आमंत्रणाची गरज नाही राहत महाराज कारण हे एवढंच दुकान असं आहे महाराज जिड देतो मोला विना सर्व वस्तू इड काही मोल आहे का महाराज पण ह्या जीवाचं असं झालं का जिड मोल आहे महाराज जिड एखाद्याला फुकट तुको भरायचं उदाहरण आहे महाराज देव घ्या कोणी आयता आला घर बसून यायचं जमत नाही लय कांदे भरायचं चालू आहे मग गावात येणायला लागले देव घेऊन आता तरी काय चालू आहे महाराज बाबाजीचं गुलाबगिरी बाबा असतील महाराज असतील काय चालू आहे महाराज आपल्यापर्यंत येते धान्य फेरीची त्यांना एवढी गरज आहे बाबाजीला काय गरज आहे तशी वास्तविक कशासाठी एवढा अट्टाहास कशासाठी एवढं जरी जीवाला कळलं ना महाराज जीवनाचं सार्थक होऊन जाईल आपल्याला भेटायला यासाठी महाराज एक दिवस बाबाजीने सांगितलं हे धान्य फेरीचं तसं काही काम नाही पण बाबांना सांगितलं होतं बाबा तू नुसतं लोक नेते म्हणले ना बाबा आला तुला देऊ नाही देऊ म्हणे काही नुसतं बाबाजी आले एवढं जरी म्हणले ना म्हणे तरी त्यांचं उदाहरण ते नाव येतं ना महाराज कारण आपण उदाहरण पाहतो आज एकदा नारायण म्हणला होता तरी त्याचं उदाहरण झालं आणि तुका म्हणे पापे जाती संताची आजपी एकदा तरी संतांचं नाव आलं ना महाराज आणि ते पुण्य होतं आपला विषय चालू होता की हे अन्नदान असन श्रमदान असन कोणतीही सेवा असन ही सेवा यांना अंतकरण शुद्ध होतं आणि अंतकरण शुद्ध होऊन तीळ तीळ पुण्य जमा साचा पडत ना महाराज मग पुण्य फळले बहुत दिवसा भाग्य उदयाचा ठसा झालो सन्मुख तो कैसा संत चरण पावलो कुठे येतं माणूस संतांच्या चरणाजवळ येतं आणि संतांच्या चरणाजवळ आल्यावर संत आणि भगवंत ही वेगळे नाही महाराज वेगळे नाही असं त्याला त्याच्या नाम चिंतनाना सेवेना इतका अनुभव येतो महाराज आणि मग ते बघ आता इड आता विधीत आपल्या पाठ होती आता पाठ नाही राहिली पण इड येऊन बसलं काही दुसरं करायची गरज पडली का त्यांच्या पूजेत आपली पूजा त्यांच्या सगळ्या कार्यात आपलं सगळं कार्य होतं महाराज वैयक्तिक आपण करीत नाही त्याच्यामुळं हा संत संघ फार मत नाही महाराज म्हणून सांगितलं ते ना बर्वा संत समागम संत समागम बर्वा म्हणले बर्वा म्हणजे चांगला गोमटा कमू प्रगटाला आत्माराम ह्या आत्मारामाची ओळख होती महाराज ज्याचा आपण शोध घेतो ना देव इकडं आहे का तिकडं आहे कुठं आहे महाराज कुठंच नाही येणारा एकदा जर हात पाहिला ना संतांच्या कृपेनं संतांना तो बोध ज्या टायमाला संतांना डोक्यावर जर हात ठेवला ना महाराज लावून या हात कुरवाळीला माथा सांगितली चिंता न करावी पण चिंता गेली का आपली ज्या अर्थी चिंता गेली नाही ज्या अर्थी आपल्या मनाची धाव तुटत नाही महाराज ज्या अर्थी मन पळत ज्या अर्थी धाव थांबत नाही त्या अर्थी नाही महाराज भाग्यच उजळलं नाही अजून कारण जर भाग्य उजळलं तर चिंता जात राहत जगद्गुरु तुकोबारायचा अभंग आहे उजळले भाग्य आता अवघी चिंता वारली मग ते भाग्य उजळायसाठी इड हा प्रदोषी इड दत्त जयंती सोहळा आहे नवे अनेक संतांचे कार्यक्रम आहे आपण इतक्या पवित्र परिसरात जन्माला येईल महाराज
चौकून संतायच्या गरड येते आपण, चौकून संतायच्या गरड येते. कुठून तरी उकलं तरी कोणीतरी भेटत, निदान पाहिलं तरी दर्शन होतं महाराज. ह्या संतांच्या गरडते आपण. म्हणून सांगितलं ते ना का ते सतत सतत जर नामस्मरण जर घडलं, सतत नामस्मरण सोडून काही नाही महाराज. कोणताही कीर्तन ऐका, काही ऐका तुम्ही. आणि संत इकडे महाराज हेच आहे आपलं. झाला विषय घातला दुकान, देती आली अशी दान, संत उदार उदार भरले अनंत भांडार, माग त्याची सरी. विचारलं का कधी आपण आतापर्यंत? ती काही नारंगेरी महाराजाकडे गेलो, बाबाजीकडे गेले असती, इडा येत असती, पण असं माझ्या सगळ्यात विचारलं का आता आमचा उद्धार होईन का बाई जन्मात, ह्या जन्मात होईन का उद्धार, असे विचारणारे असतील पण फार विरळ असतील. विरळ असतील विचारणारे, नाही असं नाही. पण आपण कधी विचारलं का उद्धार होईन का नाही, ह्या जन्मात होईन का नाही होईन का, काय मार्ग आहे महाराज, कधी विचारलं का? आपण विचारितो बोरला पाणी लागेल का, वेर पुढं खंदायची, आमच्या घराची कुदळी टाकायची, कधी अशा बाबाजी. महाराज संत त्याच्यासाठी नाही, संत ते तर देत्या, पण ह्या जन्म मरणाचा फैसला संतांच्या तागे. आणि तो जर विचारला महाराज, पुसता सांगेन हितगुज मात, पण बैसुनी एकांत सुख गोष्टी. या गोष्टी एकांतात नाही महाराज, एकांतात संतांकडे जाऊन बसायचं. काहीच नाही, आपले पाटीलक्या, आपले सगळे पद प्रतिष्ठा, या सगळ्या ह्या घ्यायच्या बाहेर ठेवायच्या आणि मग मध्ये यायचं. मोकळा होणं म्हणजे काय महाराज, रिकामा होणं म्हणजे काय? हे तर हेच विकार आपले, काम क्रोध मद मत्सर दंभ अहंकार, हे विकार तर हेच. पण सगळ्यात महत्वाचं मी सुद्धा मध्ये, हा मी सुद्धा दरवाजाच्या बाहेर ठेवा लागत महाराज. पहा ना केवढं मोठं उदाहरण आहे. आपण कायम ऐकतो राजा जनकाकडं शुकाचार्य गेलते आणि निरोप पाठायची. आता राजा जनक म्हणजे काय सामान्य असं 5 वर्षाचा राजा होता का? 18 भार वनस्पती फळे फुले सेविती असा राजा होता मारी, ज्या घरी कुल स्त्रिया राजे राजीव राणी व संपत्ती, असा राजा होता तो राजा जनक. आणि शुकाचार्य तिथे गेले महाराज आणि सांगितलं मी शुकालो, निरोप पाठा. जनक सांगायचं एकटे या, एकटे या. त्यांना वाटायचं मी तर काही एकटाच येईल ना. आणि सांगता सांगता कमंडलू टाकलं, लंगोट टाकली महाराज, सगळं टाकलं. आणि मग त्यांच्या काही वेळानं 2-4 निरोप झाले आणि मग म्हणे शुक आलं. फक्त मी गेलेवर महाराज, मी आणि माझी आठवण, जयाचे विसरले अंतकरण, पार्था तो संन्यासी जाण निरंतर. संन्यासीच काय राहत महाराज, मी आणि माझं कव्हाच जाईल राहत महाराज. या दिवशी संतांना कृपा केली ना, बाबाजीची कृपा झाली, त्याच दिवशी मी आणि माझं गेलं. राष्ट्र संत जनार्दन स्वामीच्या सानिध्यात राहील माणसे महाराज ते. आणि तीच दिव्य परंपरा बाबाजीनं पुढं किती चालवली. काय होतं महाराज इडं आपण पहिल्यांदा आता हे माझं थोडं कमी येणं जाणं होतं इडं, पण हे भागीनाथ भाऊ हे कॉलेजला होते तेव्हा कायम बाबाजीच्या आश्रमात राहायचे. कायम तुम्ही बाबाजीच्या आश्रमात कायम चक्कर राहायचे यांचीवाले. आणि बाबाजीचा स्वभाव सुरुवातीला अवघडच होत पण नंतर थोडं बसल्यानंतर आल्या बोलायचे बाबाजी, पण त्या बोलण्यात सुद्धा प्रेम राहत महाराज, प्रेम राहत. आई म्हणते ना हे पोरा सावलीला मर, त्या मर शब्दात सुद्धा प्रेम राहत महाराज. संतांचा कळवळा येऊ, पण ह्या जीवाला कळा, कारण ती भाषा नाही कळत महाराज. संत ह्या मेघापेक्षा उदारी, मेघ उदार परी ओसरे म्हणे, माऊली म्हणे मेघ उदार आहे ना, पाऊस उदार आहे, त्याला काहीच विचार नाही करीत. पाऊस खडक असू, सुपीक जमीन असू, कोणाचं बागायत असू, कोणाचे कांदे काढायला गेला असू, कोणाचं गहू वंदेत असू, पाऊस कशाच विचार करतो का? पण उदार आहे, पण कधी कधी ओसरून जातो. आता आहे पाऊस, परवा दिवशी वावरून होता, आज आहे का? पण संतांचा हा वर्षावास आहे महाराज. जय जय ओ शुद्धी उदार प्रसिद्धी अन वर्त आनंद वर्षिती. त्या आनंदाचा सतत सतत पाऊस पाडणारे असतील राष्ट्र संत जनार्दन स्वामी, परमपूज्य दत्तगिरी महाराज. त्या आनंदाचा वर्ष आहे महाराज. इडं आल्यावर तो आनंद चाखायला भेटतो, कारण सेविते त्याने आधी सेवन केलं महाराज.
सेवितो हा रस वाटितो आणिका, घ्या रे भाऊ नका रानभरी. आड रानानं चाललोय आपण, मार्ग चुकलाय महाराज. मार्गावर आहे का नाही हे ज्याची त्यानं पाहायचं, आणि मार्ग आणि त्या मार्गावर पुन्हा घेऊन यायसाठी संतांचा अवतार कार्य राहतं. म्हणून सांगितलं महाराज, संतांची कृपा सगळेवर सारखीची. आपल्याला वाटत बाबा त्याच्या संग बोला, त्या माझ्या संग नाही बोलती, त्याला जवळ ये म्हणते महाराज. हा आपला भेद आहे. संतांची नजरच अशी राहते महाराज, अभेद वृत्तीत जाईल राहते. द्वैत नसतं संतांकडं, आपल्याकडं द्वैत आहे. त्याच्यामुळं वाटत महाराज, द्वैत सारून माळ मी घालीन, हाती बोधाचा झेंडा मी घेईन. भेद रहित वारीशी जाईन, भेद जाईल राहतो संतांचा. आणि म्हणून ते संत सगळेवर सारखं महाराज. पाहना कुरुक्षेत्रावरला प्रसंग आहे. गीता भगवंतानं पुढे सांगितलं, आणि तिथे काय लय निवांत काही नव्हता का भगवंताला अर्जुनाला असं संवाद आपल्यावर. आज ठरून कार्यक्रम 8 दिवसातून तयारी, म्हणजे आजचा प्रदोष झाला, पुढच्या प्रदोषची तयारी नाही महाराज. 15 दिवस महिनाभर तयारी. पण भगवंताना ज्या टायमाला अर्जुनाला गीता सांगितली त्या टायमाला त्यांना निवंत वेळ होता. युद्धाच्या सगळ्या भांडलीत दोन्ही सैन्य दळू भार भरेल होते. आणि अशा क्षणात अर्जुनाला ज्या टायमाला म्हणजे नको बाबा ही, आणि अर्जुनाला मोह उत्पन्न झाला. नेमकं काय केलं भगवंताने? गीता सांगितली म्हणजे काय केलं? मोहनाग्रसलेला अर्जुन मी आणि माझं हे सगळं म्हणत होता. कारण भगवंत त्याला वाटलं मी मारल्यावर हे मरती, नको म्हणे हे सगळं. अरे भगवंत म्हणे, म्या बोलविल्या वेद बोले, म्या चालविल्या सूर्य चाले, जो जगातील चालते या विश्वाचं पालन पोषण भरण पोषण करणार तो भगवंत आहे. आणि अर्जुनानं उगाच भ्रम करून घेतला, उगाच मोहत पडलं हे माझं, मी आधी हा, नंतर वाटायला लागलं मी केल्याने हे मरतील, मी मारल्याने हे मरतील. अरे नाही बाबा, भगवंत म्हणे तसं काय, तुझी या सत्तेने वेदाशी बोलणे, सूर्याशी चालणे तुझी सत्ते. ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी महाराज. त्याच्याशिवाय वृक्षाचे हे पान हले ज्याची सत्ता, त्याच्या सत्तेशिवाय काहीच चालत नाही महाराज. आणि त्या भगवंताना अर्जुनाला उपदेश केला, आणि अर्जुनाला तो उपदेश पचला. तो उपदेश अर्जुनाला पचला ना महाराज. मग ऐकायला दुसरे नव्हते. मग आता संत सांगत आहे, उठा जागे भारी आता, स्मरण करा पंढरीनाथा. नामस्मरण सोडून कोणत्या संतांना आतापर्यंत काय सांगितलं? आणि जो नामस्मरण सोडून जर काही सांगत असला तो संत नसतो महाराज. गुरुवरीच वाक्य एक आहे, नाम नेनती काही काना टोना. नामस्मरणा वाचून नामस्मरण सोडून काही उपाय नाही महाराज दुसरं. कारण काय नोहे केले एका चिंतिता विठ्ठले, सर्व साधनाचे सार भव सिंधू उतरे पार महाराज. त्या भगवंताचं नामस चिंतन महाराज आपल्याला पैल तीराला, नवे नवे तो भगवंतच आईल तीराला उभा राहणारी महाराज. पण नामस्मरण केल्यावर आपला विषय चालू. आता भगवंताना अर्जुनाला गीता सांगितली. अर्जुन अधिकारी ठरला. अर्जुन अधिकारी, सांगणारा अधिकारी होता आणि ऐकणारा अर्जुन सुद्धा अधिकारी होता. म्हणून ती पचली महाराज. तीच गीता जशीच तशी, तीच गीता जशीच तशी संजय आणि धृतराष्ट्राला सांगत होता. कारण त्याला हे ज्ञान होतं, त्याला ते ज्ञान भगवंतानं त्याला ज्ञान दिलं होतं ना. जी लाईव्ह गीता तिकडे चालू आहे कुरुक्षेत्रावर, ती राजवाड्यात हस्तिनापूर मध्ये संजय आणि धृतराष्ट्राला सांगत होता. आता संजय सांगणारा अधिकारीच होता. भगवंताची वाणी जशाच तशी सांगत होता, दिसत होतं त्याला. पण ऐकणारा धृतराष्ट्राला पचली का गीता? ऐकणारा अनाधिकारी ठरला महाराज. अजून एक वर्ग पडत होते त्याच्यात, सांगणारा आणि ऐकणारा. इड सांगणारा अधिकारी होता पहिल्या उदाहरणात, अर्जुनही अधिकारी होता, भगवंत स्वतः सांगणारे होते ते अधिकारी होते. दुसऱ्या याच्यात संजय अधिकारी ठरला, पण ऐकणारा. आणि एक प्रसंग असा आहे पहा, अजून एक उदाहरण आहे त्याचं. बळीराजा होता. बळीराजाला सद्गुरु काय सांगत होते? ज्या वेळेस भगवंताना वामन अवतार घेतला, बटू वेशात भगवंत दान मागायला बळीकडे गेला. दान मागायला भगवंत बळीच्या
द्वारात गेले. द्वारपाळ बळी द्वारी झाला. तो भगवंत दान मागायला ज्या वेळेस भगवंत वामन अवतार धरून गेले त्यावेळेस बळीराजाचे दैत्य गुरु शुक्राचार्य ते काय म्हणे, महाराज दान देऊ नको, कारण त्यांना माहित होत काय होणार आहे. पण मागणारा कोण होता, दान मागणारा कोण होता? अरे अखिल कोट ब्रह्मांडाचा नायक, याला ही सगळी जग हातात धरलेली, ज्याच्या सत्तेनं सगळं चालू आहे, तो दान मागायला आला. मग अशा टायमाला आणि बळीनं नाही ऐकलं महाराज, संकल्प सोडायचा, तर त्यांनी त्या झारीच्या याच्यात जाऊन बसले. आपण उदाहरण ऐकले. मग त्यांना गवताची आणि काडी घेतली आणि संकल्प सोडायचा बळीराजाला. आणि मग ज्या वेळेस झारीच्या आणि त्याच्यात ती काडी घातली, तर शुक्राचार्याचा डोळा फुटला होता महाराज, भुंगेचं रूप धरलं होतं. आडवा आला म्हणून या फोडीला डोळा, बळीने अंधारा शुक्र केला महाराज. म्हणून तिथं सांगणारा अनाधिकारी होता, पण ऐकणारा अधिकारी होता महाराज. असे वर्ग आहे, याच्यातच सांगितलं ना महाराज, अर्थ अर्थ अर्थी जिज्ञासू ज्ञानी, 2-4 प्रकार भक्ताचे पडते. आपण कोणत्या याच्यात बसतो, आपण पहिल्याच याच्यात अजून महाराज पुढं तरी, पण तिडच राहिलं महाराज. शाळेत गेल्यावर तो जाणारच आहे पुढं. म्हणून अभ्यासाची सांग कार्यसिद्धी, अभ्यासाहून गहन पार्था ज्ञान, ज्ञानाहून ध्यान विशेष आणि ध्यानापेक्षा कर्म फलाचा त्याग. कर्मफल आपण थोडं करायचं, साऱ्या गावात सांगत येईल कसं मेळ जमायचं महाराज. जे करतो ते, कारण हे सांगितलं सो कीर्ती कानी न ऐकावी, है कधी हे संत आहे महाराज, त्याच्यात संत बसत आहे. म्हणून महाराज काय महिमा वर्णू आता नापुरेवानी. बाबाजीच्या बारेत जर सांगायचं म्हणलं तर फक्त मस्तक चरणी ठेवी तशी, थोरी व सांडली परीसे आपुले, नेने शिव कैसे लोखंडाशी. महाराज त्या परिसना, त्याचं परीस पण संत म्हणजे परीशी महाराज, त्याचे परीस सुद्धा लहान आहे बरं का. संतांचं देणं असं आहे, या संताचे देणे कल्पतरू दुने, कल्पना करायची त्याच्यातून डबल आहे महाराज. आपल्याला जे कल्पतरू तळवटी, जो कोणी वैसला काय वानू त्याला सांगा जोजी. महाराज संतांच्या ह्या दत्तगिरी बाबाच्या आश्रमात यायचं म्हणजे कल्पतरूच्या झाडाखाली बसायचे महाराज. ह्या झाडाखाली बसले, कोणती इच्छा घेऊन या महाराज, प्रपंचिक इच्छा आणा, पण सत्य संकल्प पाहिजे. आणि सत्य संकल्पाचा दाता नारायण महाराज, तो भगवंत आहे महाराज. संतांच्या मागण्या पुऱ्या करीत राहतो बरं का, पण तिथं भक्त होऊन आला पाहिजे. तो नुसतं एकदा नाही महाराज, त्याला त्याचा असं दुसरं काही दिसलं नाही पाहिजे, अजिबात दुसरं काही दिसलं नाही पाहिजे. फक्त त्याला विचारलं होतं द्रोणाचार्यांना, सगळे शिष्य जावं सगळे तिथे, द्रोणाचार्य हे दुर्योधन होता, सगळे कौरव पांडव सगळं सैन्य, आणि त्यांना विचारलं तुला पाण्यात काय दिसतं, कारण तो पण होता ना पाण्यात, झाड पाण्यात पाहायचं, झाडावर पक्ष्याचा डोळा उडतो, पण पाहायचं कुठं होतं, पाण्यात पाहायचं होतं, डोळा वर उडायचा होता महाराज, पाण्यात पाहून वर डोळा उडायचा होता. मग प्रत्येकाला विचारायचं तुला काय दिसतं, कोणी म्हणायचं मला पक्षी दिसतो, कोणी म्हणायचं तिथे पाय दिसत्या, कोणी काय तर कोणी काय, सगळे. शेवटी अर्जुनाचा नंबर आला, मी अर्जुनाला विचारलं तुला काय दिसतं, तो मला फक्त पक्ष्याचा डोळा दिसतो. तेवढी जरा ते झालं ना महाराज. काय महाराज दुसरं काय, परमार्थ परमार्थ म्हणजे संतांकडे फक्त वर्मय. म्हणून आपला विषय चालू होता का संतांना थोरीव सांडली, त्यांचं संत पण फार मोठे महाराज, पण ते बाजूला करून आपले ते येते, आपल्या सारखे वाट्या. म्हणून थोरी व सांडली परीसे आपुले, नेनो शिव कैसे लोखंडाशी. त्या परिसना जर लोखंडाचा अव्हेर केला तर त्याचं कधी सोनं होईल महाराज, कधी सोनं होईल. आणि परीस पाहिला कोणा आतापर्यंत, उदाहरणातच पाहिले ना, परीस पाहिला कोणा, इड बसेल पैकी कोणा. अरे हे संत म्हणजे परीसच आहे महाराज. जीवन बदलत, जीवन बदलत, जीवन बदलत, बदललं नाही का महाराज, बदललं नाही का. हो का दुराचारी विषयी आसक्त, किती दुराचारी असू, किती विषयी असू, किती आसक्त असू, संत कृपे त्वरित उद्धरती म्हणे बरं का, त्वरित उद्धरती, उदारीचा परमार्थ नाही. राष्ट्र संत जनार्दन स्वामीचा परमार्थ म्हणजे उदारीचा परमार्थ नाही, रोकडा लायजे, रोख परमार्थ आहे महाराज.
हा घे अनुभव, अनुभव घेऊन पाहायचा. म्हणून त्या संतांना महाराज आपला सगळा मोठेपण सांडून आपल्याला जे अदृश्य गोष्ट आहे महाराज, अदृश्य, अदृश्य काय महाराज, जो भगवंत ह्या डोळ्याचा विषय नाही, पण अदृश्य दर्शने संताचे आहे महाराज. म्हणून संत सूर्यापेक्षी मोठे, चंद्रापेक्षी मोठे, सगळ्यापेक्षी मोठं का म्हणले? कारण रवी दीप हिरा दावी ती देखणे. अरे जे आहे ते दाखित. आपला विषय काय होत राहतो तर ईड आहे आपली, सगळं हे दाखवू राहिले, इथं झाड हे आमक धमक फळ फुलं, हे काय महाराज जे आहे ते दाखवू राहिलं. हा लईट जरी दाखित असला, काय दाखवू राहिलं? हे आहे त्या वस्तू आपण इड बसले हे दाखवू राहिलं महाराज. पण न दिसणारी वस्तू आणि ती म्हणजे भगवंतच निराकार स्वरूप, निर्गुण स्वरूप आहे महाराज. आणि ते निर्गुण स्वरूप जर पाहायचं असलं तर त्याला ज्ञान दृष्टी लागते महाराज. आणि ह्या डोळ्याचा विषय नाही, म्हणून ह्या डोळ्यात एक अंजन घालित रे संत, कृष्णांजन. त्याला कृष्णांजन म्हणत्या. कोणी त्याला अनुग्रह म्हणा, कोणी त्याला दीक्षा म्हणा, कोणाला काय म्हणायचं ज्याची त्याच्या पद्धतीनं म्हणा. पण कृष्णांजन एक वेळा डोळा घाली ती आढळ, तिमीर दुःख गेले फिटले भ्रांतीचे पडळ. जी भ्रांती महाराज मी आणि माझं, ही भ्रांती ज्या टायमाला जर, कारण मी माझ्या कल्पनेनं पांगोळा झालतो ना, ते काय झालं महाराज. नाथ बाबा म्हणत्या, येऊनी गुरुनाथी माथा ठेवीला करू, अज्ञान तिमिर गेले शुद्ध मार्ग साचारू. गरजत चालू येलो फिटलं अज्ञान अंधारू, एका जनार्दनी माझा श्री गुरु उद्धारू. धर्म जागो गुरु महिमा, देही दागिला देव निवारोनी भवर जाळे. अवघा निरसला भेव आणि देव पायीच बसला हृदय. आणि आपण चाललो तीर्थयात्राला, चारी धाम यात्राला. जाऊ नाही या मताचा आपण नाही महाराज. पण एकदा इडल्याचं दर्शन झालं ना संत कृपेनं, याचं जर दर्शन झालं ना या पिंडातल्याच, तेव्हा ब्रह्मांडातला कळन. पिंडातलाच कळाला नाही ना तोपर्यंत ब्रह्मांडातला कळू शकत नाही. पिंड देह स्थिती ब्रह्मांडी पसारा, हरिविना सारा व्यर्थ ब्रह्म. जे या पिंडात आहे ना ते या ब्रह्मांडात चराचरात भरलेली महाराज, सगळं या पिंडात. मग एकदा पिंडातला कळाला ना, म्हणून संत सांगत ना, याच जन्मी वळखी करा आत्मराम. त्याची ओळख तो काय कुठून आणायचा आहे का महाराज? कुठं जायले का देव? बाबा सांगायचे देव काय काळ्या पाण्यावर जायले का? देव नाही महाराज, तूच आहे तूच पाशी, परी तू जागा चुकलाशी. आपलं नामस्मरण कमी पडत, आपलं चिंतन कमी पडत महाराज. आणि ते चिंतन जर केलं, सततम कीर्तयंतो महा ए जना परी उपासते. हा म्हणून त्याने सांगितलं, त्याच्या खाली ओवेलाय भारी, तरी कीर्तनाचे नि नटनाचे काय होईल. तुम्ही म्हणशाल काय चिंतन चाललं, पण माऊलीचं म्हणणं आहे ते जर सतत चिंतन झालं तर त्याच्या खाली ते श्लोक खाली वगाय, तरी कीर्तनाचे नि नटनाचे नाशिले व्यवसाय प्रायचित्ताचे, जेथ नामाची नाही पापाची आयुष केली. पाप राहत नाही. ह्या धर्म मंडपात काय जळत महाराज? पाप जळत, पाप. म्हणून इकडं जळायचे नाही, येत नाही बरं का. हा माशी चौकडे बसती, गुरुवारी महाराज सांगत असते, चौकडे बसती माशी, कुठं बसत नाही माशी. पण कधी इस्तेवर बसताना पाहिले कोणा? कामून बसत नाही तुकाराम भाऊ, कामून बसत नाही. हा मग इड समजा का गर्दी कमी राहते, इड गर्दी पण गर्दीला नाही. एक 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 जण लाखाच्या मोलाचा आहे महाराज. इड येणार म्हणजे सामान्याने इड यायला सुद्धा पुण्य लागत महाराज. म्हणून सांगितलं का सतत सतत जर त्या भगवंताचं कीर्तन केलं, चिंतन केलं तर काय होईल? पापाचं नाव सुद्धा शिल्लक राहणार नाही. आणि अशी अवस्था होईल का एकदा स्वरूपाचं संत कृपेनं स्वरूप ज्ञान जर झालं ना, स्वरूपाचं आपण काय संत सांगते, अमर आहा अमर आहा खरे की पहा खोटे. पण कवा महाराज? न म्हणो देह माझा मग भरवसा कळेल. संत कृपेनं देह तादात्म्य ज्या टायमाला तुटन, चिंतनाना भगवंताच्या चिंतनाना देह तादात्म्य तुटन ना, त्या टायमाला ह्या गोष्टी होत्या. म्हणून माऊली 6व्या अध्यायात सांगते ना, विचारून अहंकार सांडी मग अस्तिच वस्तू होईची. महाराज विचारे आणि ह्या विचाराना
फार सुंदर उदाहरण दिले किड काय आपण मुक्त आहे महाराज, पण बळच बांधून घेतलं. जीव हा मुक्त स्थितीत आहे, पण बांधून घेतलं ना. आणि त्याला काय कोण बांधेल एक महाराज, बळच माझं माझं म्हणून व्यर्थ गेला, वाया गेला महाराज. म्हणून संत सांगायचे बाबा तू विचार कर, एकदा एकदा विचारा वाचून संसाराची तज्ञच नाही महाराज, विचार आहे, विचाराशिवाय नाही. आणि आपल्याकडे नेमकं तोच विचार नाही कोणता, जो संतांना अपेक्षित आहे, सार विचार. सार काय आसार काय, सारा सार विचार करा उठा उठी, नाम धरा कंठी विठोबाचे, तयाच्या चिंतने निर्शेल संकट, तराल दुर्घट भवसिंधू. या भवसिंधू नदीतून जर तरुण जायचं तर आताच बाबाजीनं सांगितलं का कव्हा जाता येईल, का जे ज्ञान परंपरेनं भोले बाबांना आणि माता पार्वतीला सांगेले ना, ते ज्ञान पुन्हा संत कृपेनं आपल्यापर्यंत येईल ना, तोपर्यंत नाही महाराज. हा जीव जोपर्यंत साधूचा अंकित होत नाही ना, आणि एकदा जीव जर साधूचा अंकित झाला ना, जो जीव साधूचा अंकित झाला तयाचा भार असे निरंजनाला, नारायणाचा भ्रमदूर केला, विसरू कसा मी गुरु पादुकेला. हे गुरु तत्व फार श्रेष्ठ आहे महाराज. ह्या आणि राजाच सांगितलं माऊलीनं, तर गुरु हा संत कुळीचा राजा, गुरु हा प्राण विसावा माझा, गुरु विना देव नाही तुझा पाहता त्रिलोकी. महाराज सद्गुरु वाचोनी संसारी तारक, नसेची निष्ठंका आन कोणी. किती गुरु भेटतील महाराज, पण राष्ट्रसंत जनार्दन स्वामी सारखे सद्गुरु, परमपूज्य दत्तगिरी बाबा सारखे सद्गुरु जीवनात येणं म्हणजे ही सामान्य गोष्ट नाही महाराज. काहीतरी आपण पूर्वीच ज्या टायमात राम अवतरत असतील ते त्या टायमाला वानर असू, ज्या टायमाला कृष्ण अवतरत असेल त्या टायमाला लांबचे वैन गोपाळ असू, आणि आता संत विषय तोच भगवंत आणि आपल्यासाठी बाबाजीच्या रूपात आला ना. माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव, आपणची देव होय गुरु. महाराज काळ बदलला का साधन बदलत, आणि साधन प्रत्येक युगातल्या साधना वेगवेगळ्या होत्या, प्रत्येक युगातलं आयुष्य वेगवेगळं होतं. आता कलियुगात आयुष्य फार आहे महाराज, अल्प आयुष्य. मानव देह शेत गणिले ते अर्धरात्र काय, मध्ये बालत्व पीडा रोग क्षय. काय जर विचार केला तर किती वेळ आपल्याला भजनासाठी उरला महाराज. प्रपंचाच्या धावपळीमध्ये बायका पोरं घन गोत्र याच्यात जर चांगला विचार केला, अर्धा आयुष्य झोपत चाललं उरलं किती महाराज. हैकनी बाळ आपण गेले नेनता, तरुणपणी विषय व्यथा हैकनी, आणि म्हातारपणे प्रसवली चिंता. काय पुन्हा कवाय महाराज. कारण ह्या मनुष्य जन्म म्हणजे जंक्शन स्टेशनवर उभं आहे महाराज. जसं मनमाडला गेलं ना, अख्ख्या भारतात पुढे जा तुम्ही, चारही दिशेला गाड्या आहे. तसं महाराज हे शरीर आपल्याला सहज सहज हा जन्म आला बरं का, काय नाही केलं, पाप पुण्य समान झालं आणि मनुष्य जन्मात आला. मग आता इढ येऊन त्यानं काय करावा, शास्त्र सगळं ग्रंथ, कोणाला वेळ आहे महाराज. काय किती पुस्तक वाचू शकत आहे, आपल्या ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ पुरवत नाही महाराज. घेतल्यावर वेळ आहे का आपल्याला. ग्रंथ जर पाहिले तर पाहून कळन का, हा समजा वाचीन एखादा लईच बसून वाचीन, पण पाहून काय मेळ लागायचा आहे महाराज. संत कृपा झाल्याशी ग्रंथाचा मेळ नाही. आणि म्हणून ते संतांना सगळं करेल, काहीच राहील नाही शिल्लक. संत सांगतील ते ग्रंथ आहे महाराज. ते वाक्य म्हणजे ग्रंथातलं वाक्य आहे महाराज. कारण सगळे संत एकांती वैसली, संतांना सिद्धांत काढित, संत सर्व सिद्धांत शोधिले आणि निवडून काढिले एक हरीचे नाम महाराज. म्हणून कोणीही असन, कुठले संत असतील, आपण प्रत्येक बरेच बाबाला भेटतो, पण नामस्मरण सोडून संत काही सांगू शकत नाही दुसरं. कारण ते नामस्मरण जर केलं काही होत ना महाराज. प्रल्हादासारखा भक्त होता महाराज, किती प्रयत्न केले त्याला, काय कशाच्या जोरावर प्रल्हादाला त्याच्या केसाला धक्का नाही लागला, कशाचं काय होतं महाराज. किती आपल्याला सगळ्याला इतिहास माहिती, तिकडे जायचं नाही आपल्याला. हिरण्यकशिपूंना प्रल्हादासाठी किती संकट पाठवले. नव्हे नव्हे त्याच्या बहिणीलाच विडा उचलला, होलिका म्हणून नाव होतं तिचं वालं, आणि तिला असं वरदान होतं, तिला अग्नी जाळीत नव्हतं.
ती अग्नीत जरी बसली, अग्नीचं वरदान होतं, तिला जाळीत नव्हता, आणि मग ती होलिकानं विडाच उचलला प्रल्हादाला मारायचं, आणि मग ती होलिका प्रल्हादाला मांडीवर घेऊन दिलं चौकून चेतून. आता तिला वाटलं प्रल्हाद काय राहील. अहो प्रल्हादाच्या केसाला धक्का नाही लागला, होलिका जळून खाक झाली. महाराज ही ताकद कशाची, कशाची ताकद आहे महाराज, ही ताकद नामस्मरणाची. महाराज तुका म्हणे आम्ही झालो अग्नी रूप, कशामुळं महाराज, सदा नाम घोष करू हरी कथा, तेने सदा चित्ता समाधान. आणि ते समाधान जर पाहिजे असेल, ते समाधान फक्त आज संतांकडे, तेच समाधान आपल्याला. ते असं घ्यारे होऊ नका रानभरी सांगितलं मी प्रमाण, तेच समाधान. आणि संत असे वाटेत हिंडू राहिले महाराज, पण हा जीवदशा सोडायला तयार नाही. ह्या जीवाना एकदा जीवदशा जर सोडली ना महाराज, मग त्याचं मात्र काम झालं महाराज. पण जो जीवदशा तशी जात नाही महाराज, जीवदशा जायला नामाचं प्रेम, नामस्मरण, सगळ्या गोष्टी करावं वाटत. तीर्थयात्रा आपण जातो, देवदर्शनाला हिंडायला जातो सगळं, पण नामस्मरण करायचं म्हणल्यावर कंटाळा येतो. म्हणून एका भक्तानं प्रश्न विचारला होता ब्रह्मचैतन्य महाराजला, का मला नामाचं प्रेम यासाठी काय करावं लागेल. तर त्याने सांगितलं बाबा त्याला नामच घ्यावं लागेल. नामाचं प्रेम यासाठी काय करावं लागेल, त्याला नामस्मरणच करावं लागेल महाराज. पण एक दिवस निश्चित. आणि जशी माझ्या मीराबाईची झाली ना गोष्ट, मीराबाईचं काय झालं होतं महाराज, मीराबाईचं ऐसी लागी लगन मीरा हो गई मगन. त्याला बसावं लागत महाराज, बैठक करावं लागत. घरी वैना दररोज अर्धा तास बसा, कधी कधी एक मिनिट दररोज वाढला, महिन्यात 1 तास होऊन जाईल. जो आज 10 मिनिटं नामस्मरणाला बसत असेल ना, त्याला दररोज 1 मिनिट वाढव बसायचं. 1 मिनिटाचा अलाराम, आज 10 मिनिटं बसला, उद्या 11 मिनिटं. एका महिन्यात किती मिनिटं होतील महाराज, 40 मिनिटापर्यंत नामस्मरण जाईल. आणि नामस्मरणासारखं दुसरं साधनच नाही महाराज. सगळे अनुभव ज्याला घ्यायचे असले, नवे ज्याला भगवंताचं दर्शन घ्यायचं असत, पुन्हा दत्तगिरी बाबा ज्याला पाहायचे असतील, त्या नामस्मरणाला बसा. 5, 2 तास, 4 तास. बाबाजींना नाही दर्शन दिलं, पुन्हा सगुण वेशात महाराज, ही सामान्य गोष्ट नाही. अनुभव घेऊन पाहायचा, कारण दुसरा नाही महाराज. इथं तुम्ही कवच तुम्ही तेच सांगू राहिले, नामस्मरण माझे कुणी नाही होत तेवढं, पण त्या गोष्टीनं निश्चित होतं. हा संतांचा अनुभव आहे. आणि ज्या अर्थी संत श्री गुरु आपल्याला सांगत आहे ना, काय ही गोष्ट तुम्ही करा, उघड डोळे दाखवून, नाही काय गरज आहे महाराज. एकदाच सांगितलं होतं, आपला सगळा विषय झाला. किती वखत उपदेश केलता वाल्या कोळ्याला, किती वेळेस उपदेश केलता. अरे नारदानं एकदाच सांगितलं होतं महाराज, एकदा. पण जसा बसला वाल्या कोळी म्हणून बसला होता, तर ऋषी होऊन उठला होता महाराज. इतका विश्वास होता, ऋषीच होऊन उठला ना. केले रामायण राम आदी. अरे ज्या भगवंताला जे का ओवी प्रमाणे वागावं लागलं. भरत आणि ज्या वेळेस माग आणायला गेले ते चित्रकूटला, मग भरताची काही सामान्य गोष्ट होती महाराज, आणि माग ठेवा लागलं असतं. पण भगवंतानं समजून सांगितलं, बाबा का मी आताही मागे आलो असतो. एक तर आपल्या कुळाची रीत येते, दुसरी गोष्ट अशी का माझ्या भक्तानं लिहून ठेवले तसंच मला चालावं लागत. मग ते रामायणात लिहिलेलंच नाही ना म्हणे, इडून चित्रकूटवरून मागे जायचं लिहिलेलंच नाही ना. आता ते अनेक रामायणातले प्रसंग असते. कसं आहे ते, पुढे अनेक दैत्याचे तिचे उद्धार, सगळ्याचा उद्धार करायचा होता. भगवंताचं कार्य त्याच्यासाठी अवतार राहत पृथ्वीवर दैत्य माताले ते फार गरहाने सुरूवर सांगू आले, म्हणून भगवंताचा अवतार आहे. पण आता त्याच अवतारात संत आहे महाराज, त्याच पुन्हा जसा लागला तसा आहे. पण होय भक्ती केला तैसा पूर्वी धरावी ती इच्छा. गवळणी म्हणायचं भाई 8 वर्षाचा झाला, 8 वर्षात कमून महाराज आपला विषय चालू होता. मीराबाईची लगन म्हणजे सारखा ध्यास लागला होता. सततम कीर्तयंतु मा, आपला श्लोक आहे तो, सततम कीर्तयंतु मा, असा ध्यास लागला होता महाराज. विष पचवलं हो मीराबाईनं. आज विष पिऊन पहा ना, डोंगरे साहेबाकडे जावं लागत, देवगिरीत जावं लागत, 4-4, 5-5 लाख रुपये घालावं लागत, तरी वाचन म्हणून गॅरंटी नाही. मीराबाईला ज्या टायमाला विष दिलत वडिलांनी,
कशाच्या जोरावर विष उतरलं होतं महाराज? फक्त नामस्मरणाच्या जोरावर महाराज. कोणत्या शाळेत हा शोध सांगा ना तुम्ही. ह्या संताईचं दुकान असं आहे महाराज. कुठं भेटन महाराज? विष उतरून जाईल. विष उतरत ना महाराज, सांगितलंच ना. लोभ सर्प आपल्याला विषच चढेल महाराज. कामिनी कामाचे डोळा आले पित्त, निंदा रस स्तुती काळे झाले दात. या सगळ्या गोष्टी सोडाव्या लागतील आपल्याला. तवशी की महाराज या गोष्टी सामान्य गोष्ट नाही. म्हणून संत सांगत का बाबा करू नका काही, संत संग धरा. म्हणून सततम कीर्तयंतु महातरी, कीर्तनाचे नि नटनाचे नाशिले व्यवसाय प्रायचित्ताचे, जेथ नामाची नाही पापाचे आयशे केले. मग यमदम अवकाळा आणली, तीर्थ ठायावरुनी उठवली. यम लोकाची खुंटली राहती अवघी. तीर्थ कशी काय उठवली महाराज? बाबाजीची समाधी इड झाली आणि मंदिराचं काम चालू झालं. आता तीर्थ झालं महाराज. बाबाजीचं ह्या भूमीवर वास्तव्य दत्तगिरी बाबाचं आपलं देखत वहिले. त्याच्या आधी काय होतं इड? पण एका महात्म्याचं इड वास्तव्य झालं, आश्रम निर्माण झाला महाराज. हा ही ताकद कायची? मग तीर्थ ठायावरून उठवली. कुठं तीर्थाला जाते? हेच तीर्थ आहे महाराज. तीर्थाला तीर्थ पण जर आणायचं असलं, गंगा नद्या या कुठं जात्या महाराज शुद्धीकरणाला? आपण चांगला विषय ऐकले. पुंडलिक ज्या वेळेस आणि त्याच्या आई वडिलांना कावडीत घेऊन चालला होता महाराज, त्यावेळेचा विषय त्या ऋषीच्या ज्या टायमाला आश्रमावर थांबले पुंडलिक राय, आणि तिथं 3 काळ्या कुट्ट स्त्रिया आल्या जाताना मध्ये दिसल्या, आणि काही काळ सत्संग झाला त्यांचा मध्ये. काय झालं याला बाहेर काही माहित नाही, पण त्या जेव्हा बाहेर आल्या तेव्हा दिव्य आणि असं धारण करून आल्या. मग याला राहवलंच नाही. याने विचारलं काय तुम्ही कोण आहे? आणि मग त्यांनी सांगितलं तुझ्यासारखी पापी. महाराज जर गंगा साधूच्या चरणाजवळ येते, म्हणून जाणं त्यांनो गुरु भजिजे तेने कृत कार्य होईजे, जैसे मूळ सिंचने शाखा पल्लव. संतोषी महाराज सगळेच जर मूळ आसन, सगळ्या तीर्थायचा जर राजा आसन, तर सद्गुरु राजा आहे महाराज. समर्थ संत राजे महाराज तीर्थाचे. म्हणून का सगळ्या नद्याची आंघोळी केल्यापेक्षा माऊली म्हणते का एका समुद्राची आंघोळ, आणि ह्या 7 समुद्राच्या आंघोळी केल्या पण माझ्या सद्गुरूच्या तीर्थाच्या बरोबर नाही, चरण तीर्थाच्या बरोबर नाही. हे संतांची ताकद आहे. सगळ्या समुद्राच्या आंघोळी सोपे का महाराज? हा करीत होता ना आपला सुग्रीवाचा भाऊ वाली. वाली एवढ्या समुद्राच्या आंघोळी करायचे, ते बी रावणाला बगलत धरून केलते महाराज. साधं नव्हतं. मग इतकं आपले कोण शक्य आहे का महाराज? आपले कोण वैर भक्ती होणार नाही, कोणतीच भक्ती होणार नाही, नेमची भक्ती होणार नाही. संतांना सोपा मार्ग सांगितला. अष्टांग योगेना सिनिजे यम नेम निरोधन कीजे राया. फक्त वाचा गीत गायचे, वाचा गीत गायचे, गाता वाता श्रवणीजे ऐकीजे राया. पहिली भक्ती श्रवण आहे महाराज. ह्या श्रवणात फार मोठी ताकद आहे. म्हणून सततम कीर्तयंतु महा ये जना परी उपासते. आपला विषय चालू होता का तीर्थ ठायावरून उठवली. यम लोकाची खुंटली राहटी अवघी. जो जीव साधूच्या अंकित झाला महाराज, त्याला यमाचं गिऱ्हाईक कोणी? प्राणी महाराज. जीव साधूच्या अंकित झाल्यावर साधूची कृपा जर झाली, तो जो शिव स्वरूपाला संत नेऊन घाली त्या, मग तो यमाचं गिऱ्हाईक राहीलच कसा महाराज? म्हणून सांगितलं की यम लोकाची खुंटली राहटी अवघी. यमो म्हणे काय यमावी, दमो म्हणे कावना ती दमावी. कारण दोष हा खुदाशी नाही. दोष नसल्यावर काय होतं महाराज? सततम कीर्तयंतु महा. ह्या सतत नामस्मरणा. दोष शिल्लक राहिलं नाही, आणि दोष शिल्लक नाही राहिलं मग आयुष्याच्या साधने सच्चिदानंद पदवी घेणे एवढा अधिकार कृपा अवलोकने नारायणे दिला महाराज. म्हणून सांगा त्या. आणि आपण दुसऱ्याच पदव्या घ्यायला पाहतो महाराज. कोणी काय तर कोणी काय. अरे कोणती पदवी असेल 5 वर्षाची असेल बरं का, पण माझ्या साधूची पदवी वाटी त्या, संतची पदवी वाटी त्या महाराज. का ह्या आयुष्याच्या आणि ह्या एवढ्या साधनामध्ये, आयुष्याच्या साधन काळामध्ये सच्चिदानंद स्वरूपाला जाता येतं. आणि गेले ना महाराज, फक्त त्याचा असा निश्चय झाला पाहिजे का तो मज व्हावा, तो मज व्हावा, वेळो वेळा व्हावा पांडुरंग.
बाप रखमा देवीवरून न विसंबे सर्वदा निवृत्तीने तत्वदा सांगितली. म्हणून सगळ्या पानवकर मंडळी विशेष मलिक परिवाराची ही पंगती आणि सहज जगन भाऊन फोन केला, बाबाजीची आज्ञा, बाबा बोलले होते आणि म्हणून ह्या सेवेचा योग माझ्यासारख्या पामोऱ्याकडे महाराजाच्या आश्रमात हा दुसरा सेवेचा योग आहे. आणि काहीतरी बाबाचे आपले ऋणबंध आहे महाराज, म्हणून ह्या सेवेचा योगी महाराज. म्हणून आपण श्लोक घेतला होता का, सततम कीर्तयंतो महायतंतशी दृढ व्रता. महाराज असा दृढ निश्चय जर झाला आणि संतांच्या पायावर निश्चय झाला तर त्या जीवाला काही शिल्लक राहत नाही. एकदा मोठ्या प्रेमानं आपण सगळे बाबाजीचं 2 मिनिटं भजन करू. जनार्दना जनार्दना सद्गुरु स्वामी जनार्दना, सद्गुरु स्वामी जनार्दन, सद्गुरु स्वामी जनार्दना, स्वामी जनार्दन, मौनगिरी बाबा जनार्दना, बाबा जनार्दन, जनार्दना जनार्दना सद्गुरु स्वामी जनार्दना, सद्गुरु स्वामी जनार्दन, सद्गुरु स्वामी जनार्दना, स्वामी जनार्दन, मौनगिरी बाबा जनार्दना, बाबा जनार्दन, जनार्दना जनार्दना सद्गुरु स्वामी जनार्दना, जनार्दना जनार्दना सद्गुरु स्वामी जनार्दना. तुका म्हणे पापे जाती संताची आजपे, न घे माझी वाचा तुटी. महालाभ फुकासाठी महाराज फुकटे, त्याला काहीच करावं नाही लागत. म्हणून मलिक परिवाराची ही पंगत आहे आणि येथे एक शीत दिले अन्न, होय कोटी कुळाचे उद्धरण, कोटी याग केले पूर्ण, ऐसे महिमान या क्षेत्राची. महाराज एका महात्म्याची आणि समाधी महाराज इड, म्हणून ह्या जाग्या जाग्याचा महिमा राहत महाराज. म्हणून झालेली त्यांच्या किती त्यांना धन्यवाद द्यावा तेवढे थोडे महाराज, कारण अन्नदानासारखं श्रेष्ठ दान नाही. अन्नदाना फार महाराज, देने को अन्नदान, लेने को हरिनाम, करने को लिंता और डूबने को अभिमान. योगीराज गंगागिरी महाराजचं ब्रीद वाक्य महाराज आहे, घोष वाक्य महाराज. मोठा सप्ताह जिडं जिडं असतो तिडं तिडं हे ब्रीद वाक्य म्हणा, घोष वाक्य म्हणा. म्हणून या सगळ्या मलिक कंपनीला द्यावे तेवढे धन्यवाद थोडे हे. आणि झालेली सेवा समर्थ सद्गुरु राष्ट्रसंत जनार्दन स्वामी बाबाच्या चरणी अर्पण करून थांबतो. नोहे दास खरा परी हा झालाशी डांगोरा, याशी काय करू आता तू हे सकळ जाणता. नाही पुण्य गाठी जे हे विचू कोणासाठी, तुका म्हणे का उपाधी वाढवली कृपानिधी, याशी काय करू आता तू हे सकळ जाणता. म्हणून झालेली सेवा स्वामींच्या चरणी समर्पित करून सेवेला पूर्णविराम. विठ्ठल